राम राम मंडळी, स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आजचं ब्लॉग असं आहे की आज आम्ही आलेलो आहोत तुळजापूर येथे आणि आज रात्री आलेलो आहोत. तर इथे आज आपण स्टे करणार आहोत आणि उद्या सकाळी मात्र आपण आई जगदंबेचं दर्शन घेणार आणि आपला अभिषेक पण होणार आहे. आणि सध्या तरी आम्ही असं रूम केलेलं आहे. तर बघू आता वगैरे जेवण वगैरे करून मस्त असं जेवण वगैरे करून मग झोप घेणार आणि झोप घेतल्यानंतर मग मात्र सकाळी मस्त जायचं आणि दर्शन वगैरे घ्यायचं. पण सध्या तरी भूक लागलेली होती आणि सर्वच जण आम्ही जेवण करून घेतलं पोटभर आणि रेस्ट केलं. बऱ्यापैकी आमची झोपही झाली रात्री आणि मग सकाळी उठून वगैरे आम्ही बाहेर पडलो. आंघोळ वगैरे स्नान वगैरे झाले, फ्रेश झालं. आता जायचं आहे आईचं दर्शन घ्यायला. रुपयाचा जरा घेऊन इकडं या हो ब्लॉग मध्ये घेऊन तुम्हाला इकडे. दादा काय तर बोला आमच्या पब्लिकला. असं करा, असं करून सांगा. जय श्री तरी भरपूर रश होती, गर्दी होती, भाविक भक्तही बरेच होते वगैरे. सगळं वगैरे बघितलं, मन प्रसन्न झालं. बऱ्याच वर्षानंतर इथं आलेलं होते मी आणि दर्शन वगैरे केलं आम्ही. बऱ्यापैकी चांगल्या प्रकारे झालं आमचं दर्शन. हे इथं आरतीचं वगैरे सगळं सामान वगैरे घेतलं होतं आम्ही आणि इथं भैयाचं चालू होतं बोल काय बोलू. आणि आम्ही गाभाऱ्यात पोहोचलो आणि सर्व स्नान वगैरे देवीला घालायचं होतं, अभिषेक वगैरे करण्यासाठी सगळं काही घेतलेलं होतं सामग्री. इथं बाहेर पडलो दर्शन वगैरे करून. मध्ये तर मोबाईल अलाउड नसतोच. मग इथं बाहेर आरती वगैरे करून घेतली, अभिषेक झाला बऱ्यापैकी. मस्त गोंधळ वगैरे इथं चालू होता. आणि इथं असं चिंतामणी, मनातील चिंता दूर करणारं असं दगड होतं. हे आम्ही सगळ्यांनी ट्राय करून बघितलं. कोणाचं उजवं फिरलं, कोणाचं फिरलंच नाही. बऱ्यापैकी चालू होतं. बाहेर पडलो, पाहिलं हे सगळं वगैरे. नंतर प्रसाद वगैरे घेतलं, बाहेर पडलो, महाद्वार वगैरे पाहिलं. आणि इथे आमच्या छावा दादाचं काय चालू आहे बघा. हे परत दर्शन वगैरे करून रूमवर आलो. रूमवर आल्यानंतर यांचे गप्पा वगैरे चालू होते. चालू द्या म्हटलं, निवांत बसलं. नंतर बाहेर पडलो. चेकआउट होतं आमचं. चेकआउट करायला चला, दर्शन वगैरे झाले एकदम फर्स्ट क्लासमध्ये. ऐका, रात्री जेवण करायला आणलेली पत्थरवळे, आम्ही इकडे आमच्या भाषेत पत्थरवळे म्हणतात, ती दादा चिंगूस एवढी इतकी घेऊन चालला. बाय बाय. नेक्स्ट आणि पुढे चिंगूस मला तुम्हाला सांगा की बहीण म्हणणार तर कोण म्हणते. दादाचा अभिषेक झालेला आहे. माझा नाही अभिषेक, आईचा अभिषेक करण्यासाठी झालं होतं मला सांग. हा, आईचा अभिषेक करण्यासाठी छावा दादा आलेले होते. त्यांच्यासोबत आम्ही देखील आलो. भाग्य आमचं थोरकीत. तर आमच्या अमरेश दादा डिक्की ओपन करून ठेवला. चला सामान ठेवायचं आहे डिक्की मध्ये. कोणतर बसतो का बघा. आता झोपायचं आहे का. चलो लय डरी
रुपेश अण्णा ते कसं आहे ते कसं आहे चला तमतम आमची मंदिर. बिद्री भाषा नेडिरी. आता आपण जात आहे उदगीर मार्ग भालकी. तर वाटेत आम्ही जेवण करायला थांबलो. भूक जोरदार लागलेली होती भूक आणि 11 तर वाजलेले होते आम्हाला दर्शन करून बाहेर पडायला. ॲक्शन बघायचं होतं मला. चालेल एवढा पुढे आहे ना. तुमचं रिॲक्शन कसं असतं तो वाटला ना हळू या का भेटते हो. आता इथं जेवण वगैरे करायला थांबलोय आम्ही. तर जेवण वगैरे करून मग पुढे निघायचं. काय म्हणणं आहे दादा? इथे आमचे रुपेश भाऊ फोनच्या धुंदीत. अरे बापरे, खुशी तो देखो. जेवण करलं जेवण करायला लगेच जायचं का? जेवण झाल्यानंतर यांचं काय चालू आहे बघा. रुपेश दादा आणि छावा दादाचं. घ्या भरून घ्या. घ्या हो भरून घ्या हो घ्या. तर अशाप्रमाणे आमचं प्रवास सुखकर झालं. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.